महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा साजरा होतोय। अविनाश अभ्यंकर आहेत, मनसेचे दिग्गज नेते आहेत, मोठे नेते, ज्येष्ठ नेते आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। तुमच्यासाठी हा गुढीपाडवा मेळावा किती विशेष आहे, किती खास आहे आणि आज कोणता संकल्प तुम्ही करताय या गुढीपाडव्यानिमित्त? सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला संकल्प म्हणण्यापेक्षा असे की आमच्याकरता राजसाहेबांचा गुढीपाडव्याचं भाषण म्हणजे राजभाषा, राजशक्ती आणि राजविचार यांचा अनोखा असा संगम असतो। आणि शेवटी त्यांच्या मुखातून जे काही बाहेर येतं ते 100% एक महाराष्ट्राला नवीन दिशा देणारं असतं, एक नवनिर्माणाचं असतं। म्हणून आम्ही सगळेच महाराष्ट्रानिक वाट बघतोय की आता येणाऱ्या अर्ध्या पाऊण तासात काय बोलतील आणि महाराष्ट्राला कुठल्या प्रकारची दिशा देतील। राजभाषेतून कोण कोण घायल होणार आहेत आज आणि राज ठाकरे यांची तोफ नेमकी कोणत्या दिशेला असते? हे बघा, राजसाहेब हे जे मांडतात ते खरं मांडतात, सत्य मांडतात, परखड मांडतात। म्हणून कदाचित लोकांना ते पटत नसेल, परंतु आमचाही अनुभव आहे की कालांतराने लोकांना पटायला लागतं। त्यामुळे राजसाहेब ठाकरे जे बोलतील ते नक्कीच महाराष्ट्राचं जे काही राजकारण चालू आहे त्याच्यावरती ते भाष्य करतील। परंतु एवढंच सांगेन, आपण थोडे थांबूया, सबर का फल मिठा होता है। संजय राऊत यांनी तर आधीच टीका केलेली आहे की भाजपच्या अगदी जवळचा पक्ष आहे मनसे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये असं राज ठाकरेंनी बोलू नये। आज उत्तम असा सण आहे, त्यामुळे आपण उत्तम लोकांबद्दल बोलूया। सकाळी उठायचं, काहीतरी बडबडायचं, लोकांवर टीका करायची, अशा माणसांचा अनुल्लेख केलेला जास्ती चांगला असतो। त्यांच्याबद्दल विचार करणंही चुकीचं आहे, कारण फक्त एखाद्याबद्दल निगेटिव्ह बोलणं हा एककलमी कार्यक्रम असतो आणि स्वतःचा पक्ष त्यांनी पुढे जात नाही, तो पक्ष मागे हटण्यामध्ये ह्यांचा किती मोठा वाटा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। नक्कीच, पण मागच्या काळामध्ये जे काही घडलेलं आहे आणि मागच्या भूतकाळात 1 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी, राजकीय घडामोडी घडल्या, या सगळ्यांचा समाचार आज राज ठाकरेंकडून घेतला जाईल। जे चांगलं आहे त्याचं कौतुक, जे चुकीचं घडलं आहे त्याच्यावरती प्रहार, हे नक्की राजसाहेबांकडे होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। नक्कीच, आणि दिशादर्शक ठरेल त्यांचं हे भाषण। राजसाहेबांचं कुठलंही भाषण असेल, मेळाव्यातलं असेल, छोटं असेल किंवा मोठं असेल, त्या भाषणानं फक्त महाराष्ट्र सैनिकांना नाही, आम्हाला तर ऊर्जा मिळतेच, परंतु मराठी माणसाला विशेष करून कळतं की महाराष्ट्र कुठे आहे आणि कुठे नेऊन ठेवलेलं आहे। आणि त्याचं नवनिर्माण फक्त राजसाहेब ठाकरेच येणाऱ्या काळात करू शकतात, हे तुम्हाला आज नक्की मी सांगू शकतो। नगरपालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि मनसे नेमकी कशा पद्धतीनं काम करणार आहे आणि त्यांची काय कार्यपद्धती आहे याकडे सुद्धा उभ्या महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि किती जागा येतील याकडे सुद्धा लक्ष लागलं आहे। त्यामुळे मिशन महानगरपालिकेचा संकल्प आज सगळे मनसैनिक करणार आहेत का? नक्की, शेवटी कसं आहे, आम्ही सर्वजण नुसतं महानगरपालिका नाही तर येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असतील, कुठल्याही निवडणुका असतील, या अत्यंत गांभीर्याने प्रचंड ताकदीने राजसाहेबांच्या नेतृत्वाकडे आम्ही लढणार आहोत। आणि तुम्हाला दिसेल की लोक ह्या राजकारणाला कंटाळली आहेत सध्याच्या, कारण मतदान एकाला केलं आहे आणि तो दुसरीकडे जाऊन बसला, तर यावर इथे भाष्य करणं योग्य ठरणार नाही। तिथेच काय ते राजसाहेब ठाकरे बोलतील। एक तुम्हाला नक्की दिसेल की गेल्या 18 वर्ष आम्हाला जे काही यश मिळालं होतं, जे काही आमचे चढउतार बघितले होते, येणारा भविष्यकाळ आणि सध्याचा वर्तमान हा फक्त राजसाहेबांचा, मनसेचा आणि इंजिनचाच असेल। नक्कीच गर्दी होणार आहे, यात काही वाद नाही आहे, पण ही गर्दी किती मोठ्या प्रमाणात होईल काय सांगू शकाल? मला वाटतं राजसाहेब आणि गर्दी ह्याचं समीकरण मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे, ते महाराष्ट्र नाही तर हा देश जाणतो, त्यामुळे याच्यावर भाष्यसुद्धा मी करणार नाही। राजसाहेब म्हटलं की गर्दी आलीच, उत्तम विचार असे आले आणि परखड भाषणसुद्धा आलं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। ते राजसाहेब म्हणजे विचार आणि परखड भाषण असं म्हणतायत अविनाश अभ्यंकर, मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे आज राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार आहे, राजभाषा काय असणार आहे आणि कुणाकडे राज ठाकरे यांची तोफ असणार आहे, ही कुणाच्या दिशेनं धडाडणार आहे, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।